आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. भाजपने जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी. महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्णय शुक्रवारी ठरण्याची शक्यता. अमेरिकेतील त्या अपघातग्रस्त जहाजातील 22 भारतीय सुखरूप. काँग्रेसकडून 523 कोटी रुपयांची वसुली होणार. हलगाव मत्स्य बायपास विरोधात शेतकऱ्यांकडून पुन्हा निदर्शने. टँकरना मागणी, व्यावसायिकांची मनमानी. खानापूर येथे लाचखोर अभियंत्याला पकडले. समिती कार्यकर्त्यांचे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना पत्र. खानापूर तालुका मये समिती लोकसभा निवडणूक लढवणार. दैवज्ञ गणेशोत्सव मंडळातर्फे मतदार जागृती अभियान. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीचे टप्पे 19 एप्रिल पासून देशभरात सुरू होणार आहेत. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीमध्ये 7 टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाने यावेळी अब की बार 400 पार हा नारा दिला आहे. भाजपाने या निवडणुकीसाठी कंबर कसले आहे. अशात भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी समोर आली आहे. या यादीमध्ये अनेक महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे. भाजपाने एकूण 40 नावे असलेली ही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे इतर राज्यांमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मध्य प्रदेश आणि बिहार राज्याच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनाही मध्य प्रदेशसाठी स्टार प्रचारक म्हणून नेमण्यात आलं आहे. विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृती इराणी आणि मनोज तिवारी यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्णय शुक्रवारी ठरण्याची शक्यता. बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक शुक्रवार दिनांक 29 मार्च 2024 रोजी दुपारी 2 वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांची मते आजमावण्यात येणार आहेत. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित राहावे अशी विनंती शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि तालुका समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात उमेदवार देण्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे ही बैठक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेतील त्या अपघातग्रस्त जहाजातील 22 भारतीय सुखरूप. अमेरिकेतून श्रीलंकेला माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर जहाजाच्या धडकेमुळे मेरीलँड राज्यातील बाल्टिमोर शहरात 3 किलोमीटर लांबीचा पूल कोसळला आहे. न्यूज एजन्सी AFPच्या रिपोर्टनुसार हे जहाज सिनर्जी मरीन ग्रुपशी संबंधित होते, ज्यामध्ये 22 क्रू मेंबर्स होते. हे सर्वजण भारतीय असून ते सुरक्षित असल्याचे समोर आलं आहे.
दरम्यान या जहाजाने फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजला जाणून बुजून लक्ष्य केल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे बाल्टिमोर पोलिसांनी म्हटले आहे. काँग्रेसकडून 523 कोटी रुपयांची वसुली होणार. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसवर आणखी एक मोठी कारवाई होऊ शकते. प्राप्तिकर विभाग काँग्रेस पक्षाकडून 523 कोटी रुपये वसूल करू शकतो. काँग्रेसने या पैशांचा कोणताही हिशेब प्राप्तिकर विभागाला दिलेला नाही. हे व्यवहार 2014 ते 2021 दरम्यान झाल्याचे बोलले जात आहे. याआधीही प्राप्तिकर विभागाने काँग्रेसच्या बँक खात्यातून 135 कोटी रुपये काढले होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात 523.87 कोटी रुपयांचे व्यवहार आढळून आले आहेत. काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ VK तन्खा यांनी याबाबत माहिती दिली आहे. काँग्रेस पक्षाला 523 कोटी रुपयांवर मोठा दंड आणि व्याज जोडले जाण्याची भीती आहे. यापूर्वी 135 कोटी रुपयेही प्राप्तिकर विभागाकडून जप्त करण्यात आले आहेत. हलगाव मच्छे बायपास विरोधात शेतकऱ्यांकडून पुन्हा निदर्शने. हलगाव मच्छे बायपासच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा धडाका सुरूच आहे. बुधवारी पुन्हा एकदा प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले. न्यायालयाची स्थगिती उठल्याचे सांगून पोलीस बंदोबस्तात सुरू केलेल्या हलगाव मच्छे बायपास रस्त्याच्या बांधकामाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आणि सुपीक शेत जमीन जप्त केल्याचा आरोप करत निषेध केला. हलगाव मच्छे बायपास दरम्यानची शेतकऱ्यांची सुपीक जमीन सरकारने संपादित केली. या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात जाऊन या रस्त्याच्या बांधकामासाठी स्थगिती मिळवली होती. मात्र आता न्यायालयाचा स्थगिती आदेश रद्द करण्यात आल्याचे सांगून चुकीची कागदपत्रे शेतकऱ्यांना दाखवून हलगाव मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले. रस्त्याच्या बांधकामापूर्वी ज्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले होते तसेच सुपीक शेत जमिनी जप्त केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आपला संताप प्रकट केला. टँकरना मागणी, व्यावसायिकांची मनमानी. दुष्काळामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याने टँकरना मागणी वाढली आहे. मात्र काही टँकर व्यावसायिक लोकांच्या गरजेचा गैरफायदा उठवत असून मनमानी पद्धतीने पैशांची आकारणी केली जात आहे. टँकरना व्यावसायिकांच्या मनमानीवर जिल्हा प्रशासन नियंत्रण ठेवणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये सध्या यात्रा उत्सवांचा मोसम सुरू असल्याने पाण्याच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक जण नवीन टँकर खरेदी करून पाण्याचा व्यवसाय करत आहेत. खानापूर येथे लाचखोर अभियंत्याला पकडले. सरकारी कामासाठी 10,000ची लाच मागणाऱ्या जिल्हा पंचायत खानापूरचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर DM बन्नूर यांना बेळगाव लोकायुक्त पोलिसांनी खिसे गरम करताना रंगेहात पकडले. लाच घेताना हाती लागलेल्या बन्नूर यांची कसून चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की निलावडे ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विनायक मुदगेकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार लोकायुक्तांनी ही कारवाई केली आहे. समिती कार्यकर्त्यांचे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना पत्र. लोकसभा निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचा हा उत्सव साजरा करताना सीमावासियांना आपण विसरू नये. गेली 68 वर्षे सीमावासीय पारतंत्र्यात असल्यासारखे जगत आहेत. भाषिक अत्याचार आम्ही सहन करत आहोत. कर्नाटक सरकारने 1986 साली शिक्षणात कन्नड सक्ती लागू केलीच, पण गेल्या महिनाभरापूर्वी कन्नड सक्ती कायदा पारित करून येथील कानडीकरणाचा वरवंटा अजून तीव्र केला आहे व व्यावहारिक दृष्ट्याही कन्नड सक्ती लादली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख या नात्याने आपण आपल्या जाहीरनाम्यात सीमा प्रश्नाची सोडवणूक व सीमा भागात होणारी भाषिक सक्ती हा विषय समाविष्ट करावा, जेणेकरून सीमावासियांना यातून पाठबळ मिळेल व हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येईल. अशा आशयाची पत्रे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांच्या पक्षप्रमुखांना पाठवली आहेत. यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, किरण हुद्दार, रोहन नंगरकांडे, शिवाजी मेणसे, बळवंत शिंदोळकर, प्रकाश हेब्बाजी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. खानापूर तालुका मये समिती लोकसभा निवडणूक लढवणार. महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर यांच्यातर्फे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
या संदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची व्यापक बैठक मंगळवार दिनांक 26 मार्च रोजी राजा श्री शिवछत्रपती शिवस्मारक येथील माजी आमदार कैलासवासी व्ही.वाय. चव्हाण सभागृहामध्ये संपन्न झाली। यावेळी तालुक्यातील समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेक कार्यकर्त्यांनी आपले मत मांडले। यामध्ये काही जणांनी समितीचा उमेदवार द्यावा तर काही जणांनी समितीचा उमेदवार देऊ नये असे विचार मांडले। या बैठकीला कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, रणजित पाटील, संजय पाटील यांच्यासह तालुक्यातील समिती कार्यकर्ते या बैठकीला बहुसंख्येने उपस्थित होते। दैवज्ञ गणेशोत्सव मंडळातर्फे मतदान जागृती अभियान। लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जागृती मोहीम गतिमान झाली आहे। सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या दैवज्ञ गणेशोत्सव मंडळाकडून मंगळवारी शहरात विविध भागामध्ये मतदान जागृती, भित्तीपत्रकांचे वितरण आणि मतदानाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली। बुधवारी गणपत गल्लीमध्ये मंडळाकडून जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला। भित्तीपत्रकांचे वितरणही करण्यात आले। मतदान जागृती अभियानात हेमंत मुदकेकर, राजू बेकवाडकर, शुभम कारेकर, प्रमोद पेडणेकर आदी या अभियानामध्ये सहभागी झाले होते। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची। कुठे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज। Biggest festive offers, buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात कृषी बातमी। सामान्य नागरिकांसाठी आपल्या मालमत्ता नोंदणीची प्रक्रिया जलद गतीने व्हावी म्हणून शासनाने कुठेही नोंदणी सुविधा उपलब्ध केली आहे। बेळगाव आणि तुमकुरमध्ये प्रायोगिकरित्या जारी केलेल्या या योजनेचा विस्तार संपूर्ण राज्यभर होणार आहे। रविवारी सुट्टीच्या दिवशीही नोंदणी करण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री कृष्ण बैलरेगौडा यांनी दिली। ते पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणाले, जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही उपनोंदणी कार्यालयात जाऊन मालमत्ता नोंदणी करता येणार आहे। यापूर्वी बेंगलोरमध्ये याची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यात आली आहे, तेथे यश मिळाले आहे। आता राज्यभरात योजना राबवली जाणार आहे। उचगाव मळेकर्णी देवीच्या सप्ताह उत्सवाला प्रारंभ। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उचगाव येथील श्री मळेकर्णी देवीच्या वार्षिक सप्ताह उत्सवाला सोमवारी पहाटेपासून सुरुवात करण्यात आली असून आज सकाळी पहिली महाआरती करण्यात आली। यावेळी परिसरातील नागरिक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सालाबाद प्रमाणे रविवारी सायंकाळी गावातील देसाईवाड्यातून श्री मळेकर्णी देवीची मूर्ती पालखीतून वाजत गाजत मळेकर्णी देवीच्या आमराईमध्ये आणण्यात आली आणि त्यानंतर पहाटेपासून विधिवत सर्व पूजा अर्चा करून मळेकर्णी देवीच्या सप्ताह उत्सवाला सुरुवात करण्यात आली। मळेकर्णी देवीचा संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने प्रकाशमान करण्यात आला आहे। ईव्हीएम चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार चाचणी प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली। हिंडलगा येथील निवडणूक आयोगाच्या गोदामातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे मंगळवारी कडेकोट बंदोबस्तात संबंधित विधानसभा मतदारसंघात पाठवण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते।
चाचणी प्रक्रिया पूर्ण झालेली मतदान यंत्रे मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत पोलीस बंदोबस्तात जीपीएस आधारित वाहनांद्वारे रवाना करण्यात आली. ईव्हीएम संबंधित तालुक्यांमध्ये स्थापन केलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. चाचणी प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यानंतरच कोणत्या मतदान केंद्रावर ईव्हीएम जाणार हे कळेल, असे पाटील यांनी सांगितले. गुंजेनहट्टी यात्रेमध्ये गर्दीमुळे रहदारी कोंडी. गुंजेनहट्टी येथील होळी कामण्णा यात्रेला भाविकांची गर्दी वाढत असून मंगळवारी रहदारी कोंडी झाली. पोलिसांनी निर्बंध हटवल्याने सुमारे 3 तास वाहनधारकांना कसरत करावी लागली. होळी कामण्णा यात्रेला रविवारी प्रारंभ झाला. सोमवारी मुख्य दिवस होता, परंतु बहुतांश भाविक मांसाहारी जेवण सोमवारी करत नसल्याने मंगळवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. सकाळच्या सत्रात भाविकांची संख्या कमी असल्याने पोलिसांनी वाहनांवरील निर्बंध हटवले. परिणामी थेट गावामध्ये अनेक वाहने गेली. त्यानंतर भाविकांची गर्दी वाढली. परिणामी रहदारी कोंडी निर्माण झाली होती. महिलेचे 2 तोळ्यांचे मंगळसूत्र लांबवले. महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्यांचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना मंगळवारी सकाळी 11च्या सुमारास आदर्शनगर पहिल्या क्रॉसवर घडली. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे. या प्रकरणी गीता शंकर चंगनाळ वय 48 राहणार आदर्शनगर 4था क्रॉस यांनी आदर्शनगरातील शहापूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गीता या सकाळी 11च्या सुमारास आदर्शनगर पहिला क्रॉस येथून निघाल्या होत्या. त्यावेळी नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील 2 तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून घेऊन पलायन केले. उद्योजक गोविंद टक्केकर यांचा देसूर ग्रामस्थांतर्फे जाहीर सत्कार. सध्याच्या उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सुळगे, येळडूर, राजहंसगड, झाडशहापूर आणि देसूर येथील गावकऱ्यांना मोफत पाणी पुरवठा करणारे युवा उद्योजक गोविंद टक्केकर यांचा देसूर ग्रामस्थांतर्फे नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला. बोरवेल बारण्याबरोबरच टँकरद्वारे पाणी पुरवठा करून पाणी टंचाईने ग्रासलेल्या गावाला दिलासा दिल्याबद्दल गावातील श्री चव्हाटा मंदिरासमोर नुकत्याच आयोजित खास कार्यक्रमात देसूर ग्रामस्थांतर्फे युवा उद्योजक गोविंद टक्केकर यांना मानाचा फेटा बांधण्यासह शाल, श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गावातील पंच मंडळींसह प्रतिष्ठित नागरिक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॉपी पुरवणारे 2 शिक्षक निलंबित. यादगिरी जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत केल्याचा आरोप करत 2 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. 10वी परीक्षा केंद्रावर बसवण्यात आलेले वेब कॅमेरामुळे हा प्रकार निदर्शनास आला. यादगिरी जिल्ह्यातील सुरापूर तालुक्यातील सरकारी प्राथमिक शाळेतील परीक्षा केंद्रामध्ये ही घटना घडली. या केंद्रामध्ये 2 शिक्षक पर्यवेक्षक म्हणून सेवा बजावत असताना विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत करत असल्याची बाब निदर्शनास आली. भरारी पथकाने त्या ठिकाणी धाव घेत शिक्षकांना रंगेहात पकडले. या दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. लाळ खुरकत लसीकरण मोहीम 1 एप्रिल पासून होणार. पशुसंगोपन खात्याकडून सध्या वासरांना ब्रुसेलोसिस प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. त्यानंतर 1 ते 30 एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील जनावरांना लाळ खुरकत लस टोचली जाणार आहे. पशुपालकांनी आपल्या जनावरांना लस टोचून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. एखाद्या जनावराला ब्रुसेलोसिस बणी रोगाची लागण झाल्यास गाभण असलेल्या जनावराचा गर्भपात होतो. बाधित जनावरांच्या संपर्कात आल्यास माणसालाही या रोगाची लागण होते. त्यामुळे खबरदारी म्हणून पशुसंगोपन खात्याकडून सध्या ब्रुसेलोसिस रोगप्रतिबंधक लस टोचली जात आहे. ही मोहीम संपल्यानंतर 1 एप्रिल पासून लाळ खुरकत रोगप्रतिबंधक लस टोचली जाणार आहे. गणिताच्या पेपरने 5वीच्या मूल्यमापन परीक्षेची सांगता. 5वीच्या मूल्यमापन परीक्षेची गणिताच्या पेपरने सांगता झाली. गुरुवारी 8वी व 9वीच्या परीक्षेची सांगता होणार आहे. 5वी, 8वी व 9वीच्या प्रश्नपत्रिका विभाग पातळीवर तपासल्या जाणार आहेत. शिक्षण खात्याने 5वीच्या प्रश्नपत्रिका तपासण्याचे काम 28 मार्च पर्यंत तर 8वी व 9वीच्या प्रश्नपत्रिका 2 एप्रिल पर्यंत तपासून निकाल तयार करावा अशी सूचना शाळांना केली आहे. 10वीचा पेपर नसल्यामुळे मंगळवारी सकाळच्या सत्रात 5वी, 8वी व 9वीचा गणित विषयाचा पेपर सकाळच्या सत्रामध्ये घेतला गेला. शिक्षण खात्याने 10वीच्या परीक्षेप्रमाणे पारदर्शकपणे मूल्यमापन परीक्षा घेण्याची सूचना केली आहे. खानापूर जवळ अपघातात वृद्ध ठार, 7 जखमी.
गोवा येथून आपल्या बागलकोट गावी निघालेल्या कुटुंबाच्या वाहनाला झालेल्या अपघातात 1 ठार तर 7 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. खानापूर गोवा या मार्गावरील होनकल गावानजीक मंगळवारी दुपारी हा अपघात घडला. या घटनेमध्ये 2 बालकांसह 2 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव कृष्णा श्रीनिवास देशपांडे वय 72 असे आहे, तर याच कुटुंबातील इतर 5 जण जखमी झाले आहेत. भारत ऑस्ट्रेलियात 5 कसोटींचा थरार. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणार आहे. उभय संघात बॉर्डर गावस्कर चषक कसोटी मालिकेतील सामने पर्थ, ॲडलेड, ब्रिस्बेन, मेलबोर्न आणि सिडनी येथे खेळवले जातील. मालिकेतील अखेरचा कसोटी सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान खेळला जाणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले. पर्थ येथे दौऱ्याची सुरुवात करण्यामागील कारण देताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे वेळापत्रक प्रमुख पीटर रोच म्हणाले, आमच्या संघाला सहज सुरुवात करता येण्यासारखे हे स्थळ आहे. शिवाय येथे उभय देशांच्या चाहत्यांची संख्याही समान आहे. श्रीजेश सविता वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंच्या शर्यतीत. हॉकी इंडियाने 31 मार्च रोजी होणाऱ्या आपल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यातील विविध पुरस्कारांसाठी नामांकित खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये PR श्रीजेश आणि सविता पुनिया हे अनुक्रमे सर्वोत्तम पुरुष व महिला खेळाडूंच्या शर्यतीत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केलेल्या श्रीजेशला सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठीही नामांकन लाभले आहे. शाकिबचे बांगलादेश संघामध्ये पुनरागमन. अष्टपैलू शाकिब अल हसन हा डोळ्यांच्या आजारातून सावरल्यानंतर शनिवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी बांगलादेश संघामध्ये दाखल झाला आहे. बांगलादेश पहिल्या कसोटीत 4 दिवसात 328 धावांनी पराभूत झाला होता. शाकिब हा भारतात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या वन डे विश्वचषकानंतर राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.